नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपल्या सर्वांचे मास्कॉम स्पार्कमध्ये स्वागत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मेघा पानसरे यांना रशियन भाषा आणि साहित्य क्षेत्रातील दस्तऐवस्की स्टार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी केलेले संशोधन, लिहिलेली पुस्तके आणि शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले उपक्रम हे भारत आणि रशिया यांच्यातील सांस्कृतिक नातेसंबंध दृढ करणारे आहे. डॉक्टर पानसरे या रशियन भाषा, साहित्य, भाषांतर, तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासक असून त्यांनी रशियन साहित्य मराठीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. रशियन भाषेतील महत्त्वाच्या साहित्यकृतीचे भाषांतर, संशोधनपर लेखन आणि नव्या पिढीसाठी रशियन भाषा अभ्यासासाठी सोपी जावी यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. यापूर्वी त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार 2018, बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार 2019 आणि संघर्ष सन्मान पुरस्कार 2019 आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कृतज्ञता सामाजिक पुरस्कार 2016 अशा अनेक पुरस्कारांनी डॉक्टर पानसरे यांना गौरवण्यात आले आहे. आपल्यासोबत डॉक्टर मेघा पानसरे मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा पहिला असा प्रश्न आहे की आपल्या रशियन भाषा आणि साहित्य क्षेत्रातील जो दस्तऐवस्की स्टार पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे, याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? जेव्हा मला या पद्धतीची मेल आली, आणखी फोन आला, तेव्हा मला खूप आनंद झाला की ज्या क्षेत्रामध्ये मी गेली काही दशकं काम करत आहे त्या क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचा आणि माझा अत्यंत आवडता लेखक फ्योदर दस्तयेव्स्की, जो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक महान लेखक आहे, त्याच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. आणि मला खूप आनंद झाला की आंतरराष्ट्रीय कॉलेजियम जे आहे ज्यांनी ही निवड केली त्याच्यामध्ये प्रमुख व्यक्ती म्हणजे फ्योदर दस्तयेव्स्की यांचे पणतू अलेक्सी द्मित्रिविच दस्तयेव्स्की यांचा सहभाग होता. आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की अनेक काळ, दीर्घकाळ एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा अशा प्रकारचे सन्मान मिळणं म्हणजे आपण योग्य काम केलं, निस्वार्थीपणे काम केलं, काही ज्याला आपण म्हणतो की नवीन पिढीला काही देण्याचं काम केलं, त्याचं हे मूल्यमापन आहे असं मला वाटतं. तुम्हाला साहित्य क्षेत्रात येण्याची आवड केव्हापासून निर्माण झाली? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझं सगळं मूलभूत जे डिग्री आहे, माझी पदवी आहे ती विज्ञानाची आहे. मी BSc केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी MBA केलं आहे. आणि हे करत असताना एक आवड म्हणून मी रशियन भाषेकडे वळले आणि या भाषेच्या इतकी प्रेमात पडले आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्यामध्ये भाषा शिकण्याचं एक मूलभूत असं ज्याला आपण म्हणतो स्किल आहे किंवा ज्याला इन्क्लिनेशन म्हणतो, कल आहे माझा नैसर्गिक भाषा शिकण्याकडं. हे मला रशियन भाषा शिकायला आले तेव्हा कळलं. आणि सुदैवाने त्या काळी सोव्हिएट युनियनहून येणारे शिक्षक असायचे, ते आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर राहायचे, त्यांची कुटुंबं असायची आणि ती कुटुंब आणि विद्यार्थी यांचे खूप चांगले संबंध असायचे. आणि मला असं वाटतं की विज्ञान आणि MBA याच्यामध्ये करिअर करण्याची सगळी शक्यता असूनसुद्धा मी स्वतःच्या निवडीने बाय चॉईस या क्षेत्राकडे वळले आणि हळूहळू भाषा, साहित्य, संस्कृती याचा अभ्यास करायला लागले. रशियन भाषेचा अभ्यास करताना मला ही संधी मिळाली आणि माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे असं मला वाटतं. रशियन साहित्य हे जगातलं अत्यंत समृद्ध असं साहित्य आहे. अत्यंत महान लेखक, कवी या भाषेने दिलेले आहेत जगाला. अलेक्सांद्र पुश्किन, लिएव तॉल्स्टॉय, फ्योदर दस्तयेव्स्की हे सगळे महान लेखक अभ्यासता आले, वाचता आले आणि रशियन साहित्य हळूहळू किती सखोल आहे, जगातल्या मानवी जीवनाला किती कवेत घेऊ शकतं, किती अंगांना स्पर्श करतं, या सगळ्याची जाणीव मला झाली आणि त्यातून माझं रशियन साहित्याबद्दलचं प्रेम आणि आकर्षण निर्माण झालं. जे विद्यार्थी साहित्य क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? असं म्हणतात की आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच आजच्या जगाचा एक पाया आहे, फोकस आहे, केंद्र आहे असं समजलं जातं. आणि त्यामुळं माणसांनी फक्त विशेषतः नवीन पिढी जी आहे ती सायन्स आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडं झुकलेली आहे. परंतु मला असं वाटतं की भाषा, साहित्य, संस्कृती, समाजशास्त्र हे जे अभ्यास आहेत ते या तमाम मानवजातीला
माणूस म्हणून विकसित करण्यामध्ये, समृद्ध करण्यामध्ये खूप मोलाचं योगदान बजावतात. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान मिळालं, त्याचं ज्ञान मिळालं म्हणजे माणूस माणूस होतो असं होत नाही. त्या माणसाला जगायला मूल्य लागतात आणि म्हणून केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान नव्हे तर भाषा, साहित्य, संस्कृती यांचा अभ्यास हा आपल्या समाजाला अधिक उन्नत करणारा आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. आपली मातृभाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे चांगली. आपण शाळेतून जेव्हा शिकत असतो मराठी भाषेमधून शिकणारे अजूनसुद्धा हजारो लाखो विद्यार्थी आहेत. परंतु या आपल्या मातृभाषेमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. त्या भाषेचं सगळी जी समृद्धता आहे ती आपल्याला आली पाहिजे असा पण आग्रह केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं भाषा, साहित्य या क्षेत्राकडे जास्तीत जास्त तरुणांनी वळावं. इथं खूप नोकरीच्या असतील, त्या आर्थिक दृष्टीने म्हणता येईल. परंतु संपूर्ण जगभरामध्ये तुम्हाला स्वतःला ह्या जगाचा एक घटक, सदस्य म्हणून विकसित होण्यासाठी प्रेरित करणारं असं हे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राकडं असं वळावं असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. एकूणच मॅडमने आपल्याला रशियन भाषा आणि साहित्य क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना या साहित्य क्षेत्रात जास्तीत जास्त येण्याचे आवाहन केले आहे. कॅमेरामॅन सत्यजित शिंदेसह मी ऋषिकेश गोळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.